दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. श्री दत्त जयंतीनिमित्त नाशिकच्या गोदा काठावर वसलेल्या प्राचीन श्री एकमुखी दत्त मंदिरात आज सकाळपासूनच भाविक भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पवित्र दत्त जयंतीनिमित्त दर्शनासाठी नाशिकसह ग्रामीण भागातूनही भक्त मोठ्या संख्येने दाखल झाले. या निमित्ताने दत्त मंदिर परिसर आकर्षक फुलांच्या सजावटीने सजवण्यात आला असून दिवसभर विविध धार्मिक विधी, पूजन आणि मंत्रोच्चारांच्या ध्वनीने वातावरण पवित्र झाल्याचं जाणवलं आहे. मंदिराचे मुख्य गुरुजी मयूर बर्वे यांनी दक्ष न्यूजशी बोलताना मंदिराचा संपूर्ण इतिहास सांगितला. त्यांनी सांगितलं की शतकांपासून दत्त भक्तांसाठी हे मंदिर श्रद्धेचे प्राचीन आणि महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. दत्त जयंतीनिमित्त येथील सर्व कार्यक्रम अत्यंत भक्तिभावाने पार पडत असल्याचं ते म्हणाले. गुरुजींनी सर्व दत्त भक्तांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देखील दिल्या. या दरम्यान 27 तारखेपासून दत्त जन्मोत्सवाचे विविध कार्यक्रम भाविकांच्या सहभागात पार पडत आहेत. 8 तारखेला दत्तयाग तर 12 तारखेला महाप्रसाद व भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले असून सर्व भाविक भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर व्यवस्थापनातर्फे करण्यात आले आहे. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज श्री गुरुदेव दत्त जयंती सोहळा, श्री गुरुदेवांचा जन्मोत्सव. नाशिकचं श्री एकमुखी दत्त मंदिर हे सर्वच नाशिकरांचं श्रद्धास्थान आहे. या मंदिराबद्दलची माहिती आपण थेट या मंदिराचे विश्वस्त व मुख्य गुरुजी मयूर बर्वे गुरुजी यांच्याशी आपण संवाद साधून करणार आहोत. गुरुजी, तुमचं दक्ष न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. काय सांगाल, काय माहिती आहे आपल्या मंदिराची? नक्की. मंदिराला आपल्या साधारणतः 250 ते 300 वर्ष झालेले आहे. एकमुखी दत्त महाराजांचं हे एकमुखी रूपामधलं पुरातन मूर्ती आहे. बरोबर अनुसया माता, महालक्ष्मी माता यांचीही तिथं सुंदर अशी मूर्ती आहे. दत्त जयंतीच्या उत्सवाने 7 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम झालेले आहे. भजनी मंडळांचे कार्यक्रम झाले, कीर्तन भजन सेवा झाली. त्याच्यानंतर इथून पुढचे उद्या 1 दिवसाचा दत्तयाग हे 8 तारखेला आयोजन केलेलं आहे. तो 12 तारखेला महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे. आपले जे भाविक भक्त आहे त्यांची या एकमुखी दत्त मंदिरावर खूप श्रद्धा आहे. काय आख्यायिका आहे आपली? नक्कीच. नाशिक मधलं पुरातन मंदिर म्हटलं तरी चालेल. दत्त महाराजांची उपासना करणारे सर्वच भक्त भाविक असतात. या 7 दिवसामध्ये गुरुचरित्राचे पारायण करून जे भाविक उद्यापन करतात ते दर्शनाला ह्या पौर्णिमेच्या दिवशी दत्त महाराजांच्या दर्शनाला येत असतात. गोद्याच्या काठी वसलेलं हे मंदिर आहे. समोरच कपालेश्वर आहे, जे जगातलं एकमेव मंदिर आहे ज्या ठिकाणी नंदी नाही. तर तसं आपलं काय महत्व आहे? आपलं महत्व असं आहे का विष्णू रूपातला विग्रह आहे पूर्णपणे दत्त महाराजांच्या. एक मुख 6 हात, एक महाराजांच्या हातामध्ये त्रिशूळ, डमरू, शंख, चक्र आणि रुद्राक्ष माळ आणि कमंडलू असा हा विग्रह असल्यामुळे एकमुखीची स्थापना हे मूळ देव घर म्हणून होतं. व कालांतराने भाविकांची श्रद्धा भक्ती वाढल्याने ते मंदिर रूपात त्याचं नाव रूपाला आलं. यासोबतच जन्मोत्सव सोबत आपल्या वर्षभर कार्यक्रम चालू असतात. वर्षभर कार्यक्रमामध्ये आपण एक नगर प्रदक्षिणा पण करत असतो. त्याचंही महत्व तुम्ही यावेळेस सांगा. नगर प्रदक्षिणेचा कार्यक्रम हा गुरुप्रतिपदा फेब्रुवारी महिन्यामध्ये असतो. दत्त महाराजांच्या मूळ मूर्तीला नगर भ्रमंती केली जाते. नगरातनं पूर्ण नाशिक नगरातनं प्रदक्षिणा पालखीमध्ये मूळ मूर्तीला ठेवून प्रदक्षिणा केली जातात. सर्व भाविक भक्तांना आज जयंतीच्या तुम्ही काय शुभेच्छा द्याल? नक्कीच. आजचा तो दिवस आहे अत्यंत आनंदाचा आहे. दत्त संप्रदायामध्ये, नाथ संप्रदायामध्ये दत्त महाराजांना ते भाविक सर्वच लोक मानणारे आहे, सर्वच भक्त मानणारे आहे. त्यांना आजच्या दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. गुरुदेव दत्त.
तर आपण बघू शकतो गुरुजींनी अतिशय सुंदर अशी माहिती दिलेली आहे. नाशिकरांचं श्रद्धास्थान आहे. गोदावरीच्या तटावर वसलेलं हे मंदिर आहे. वर्षानुवर्ष या ठिकाणी हे कार्यक्रम संपन्न होत असतात. असाच उत्साह श्री दत्त जयंतीचा आपल्याला दिसतो आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.